नमस्कार. आपण आज छत्रपती संभाजीनगरमधील एका दिंडीपाशी आलो आहोत. या दिंडीचे मुख्य महाराज आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ एक्झॅक्टली या दिंडीचा त्यांचा कसा प्रवास चालू आहे, आषाढी निमित्त त्यांचा उत्साह काय आहे, काय ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे, काय त्यांच्या योजना आहेत, पाऊस त्यांना काही त्रास देतोय का, या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बोला मग. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही हट्टा तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून श्री हटकेश्वर संस्थान हट्टा या ठिकाणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा आळंदी ते पंढरपूर या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि आमची दिंडी जवळपास 2002 पासून म्हणजे जवळपास 24 वर्षापासून आम्ही ही पायी दिंडी प्रवास करतो. आमचा प्रवास हा आमच्या हट्टा या ठिकाणून निघून आम्ही इकडले छोटे छोटे देवस्थान करून माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी होत असतो. साधारणतः आम्ही माऊलीच्या दिंडीमध्ये बरड या ठिकाणापासून सहभागी होतो आणि आमचा हा उपक्रम जवळपास 24 वर्षापासूनचा आहे. आणि बरडपासून आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या दिंडीमध्ये आम्ही जवळपास 6 ते 7 मुक्काम प्रवास करत असतो. आणि त्याप्रमाणे आमचं हे 24वे वर्ष आहे दिंडीचं. या दिंडीमुळे आम्हाला भरपूर अशी ऊर्जा मिळते. आणि आमचं देवाकडे असं मागणं आहे की सध्या आपल्या महाराष्ट्रावर पावसाचं फार मोठं संकट आहे आणि विठुरायाच्या चरणी आम्ही अशी विनंती करतो की यावर्षी भरपूर असा पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा समृद्ध होऊ दे आणि सर्व जगाची जी अन्नधान्याची जी गरज आहे या पावसामुळे पूर्ण होऊन पूर्ण जग हे सुखी झाले पाहिजे अशी आम्ही आमच्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही हे दिंडी सोहळ्यात निघत आहोत. आमच्या दिंडी जवळपास आता या आमच्या दिंडीमध्ये एक गाडी आहे 407 नंबर आणि एक कार आहे आमच्याकडे. आणि जवळपास आमचे 24-25 वारकरी आम्ही या दिंडीमध्ये प्रवास करत आहोत. आणि आमचा मजल करीत हा प्रवास जवळपास 25 तारखेला आम्ही पंढरपूर या ठिकाणी पोहोचू. एकादशीचं विठुरायाचं दर्शन घेऊन बारस सोडून बारशीचा कार्यक्रम प्रसाद घेऊन आम्ही आमच्या गावाकडे प्रस्थान करत आहोत. धन्यवाद. मला 2-3 प्रश्न सांगा की प्रसादन कुणी दिलं? संत ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊली दिलं. महाभारताचा मराठी अनुवाद कुणी केलाय? महाभारताचा मराठी अनुवाद संत तुकारामांची समाधी कुठे आहे? आळंदी या ठिकाणी. देव ठिकाणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? आळंदी या ठिकाणी. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. पैठणला. वृक्षवल्ली आमास्वारे कुणी सांगितलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी. बरं. जे का रचले गाजले त्याचं म्हणायचं आपलं ते कुणी म्हणलंय? तुकाराम महाराजच आहे ते. बरं. आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव कोणतं आहे? मोक्ष देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी तिची आषाढी एकादशी तिची आपण विष्णू श्री हरी विष्णू विठ्ठल पांडुरंग एकच आहे. या आषाढी एकादशी पासून जे आहे साक्षात परमात्मा श्री हरी विठ्ठल पांडुरंग विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात. बरोबर आहे. योग निद्रा घेतात. 4 महिन्यासाठी चातुर्मास सुरू होतो. नंतर कार्तिक एकादशीला परत विष्णू जे आहे ते जागृत होऊन परत संसाराचा जो आहे भार सांभाळतात. तोपर्यंत महादेव जे आहे ते 4 महिने हा संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळतात. श्रावण मास सुरू होतो. श्रावण सुरू होतो. बरोबर आहे. आणखीन एक 4-5 संतांची नावं सांगता येतील का? हिंदी मराठी इंग्लिश मध्ये. संत नामदेव, एकनाथ, संत एकनाथ, संत कबीर. आणखीन संत सावता, गुरुबा काका, मीराबाई, जनाबाई विशेष म्हणजे आमच्या गंगाखेडच्या आहेत. आम्ही गंगाखेडच्या जवळपासूनच आलो. आम्ही गोदावरी तीरावर आमच्या गंगाखेड शहर वसलेलं आहे. ते म्हणजे त्यांचं जनाबाईचं माहेर आहे ते. आणि पुन्हा आमच्या जिल्ह्यातच आहे नरसी नामदेव. संत नामदेव विठ्ठलाचे निश्चिम भक्त संत नामदेव महाराज हे आमच्या जिल्ह्यातील नरसी या ठिकाणचे आहेत. ठीक आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.